नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी दर दिवशी विविध खुलासे होताना दिसत आहेत। आता भोंदूबाबा अशोक खरात या प्रकरणाने अत्यंत गंभीर वळण घेतलाय। अशोक खरातची 5 दिवसाची पोलीस कोठडी आज संपत आहे, त्यामुळे आज विशेष तपास पथक त्याला पुन्हा दुपारी न्यायालयात हजर करणार आहे। तपासादरम्यान समोर आलेले धक्कादायक पुरावे आणि गुन्ह्यांची व्याप्ती पाहता पोलीस अशोक खरातची पुन्हा 2 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्याची दाट शक्यता आहे। अशोक खरातवर आतापर्यंत एकूण 11 गुन्हे दाखल झाले आहेत। यामध्ये 9 गुन्हे हे महिलांवरील अत्यंत क्रूर अशा लैंगिक अत्याचाराचे आहेत, तर 2 गुन्हे भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याचे आहेत। केवळ अत्याचारच नाही, तर या प्रकरणात नरबळी आणि जादूटोणा यांच्यासारख्या आगुरी प्रथांचा वापर केल्याचाही संशय आता व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी कोर्टात सरकारी पक्षाकडून विशेष युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भोंदूबाबा अशोक खरातचे कार्यालय सील केले होते। गेल्या 3 दिवसात हे कार्यालय उघडून तब्बल 4 वेळा पंचनामा करण्यात आलाय। या झडतीमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू, जादूटोण्याचे साहित्य आणि पीडित महिलांशी संबंधित महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळत आहे। विशेष तपास पथकाने म्हणजेच एसआयटीने गेल्या 5 दिवसात अशोक खरातची कसून चौकशी केली आहे। या चौकशीत त्याने दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष जागेवर मिळालेले पुरावे यांची सांगड घालून पोलिसांनी भक्कम दोषारोप पत्र तयार करण्याची आता तयारी देखील सुरू केली आहे। भोंदूबाबा अशोक खरात या प्रकरणी ज्याप्रमाणे तपास पुढे सरकत आहे, त्याचप्रमाणे अनेक पीडित समोर येण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। अशोक खरातने आशीर्वादाच्या नावाखाली अनेक कुटुंबांची दिशाभूल केल्याचं समोर येत आहे। त्यामुळे अशोक खरातच्या अडचणी आता वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान आता भोंदूबाबा अशोक खरात या प्रकरणी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। सध्या तपासाचा आवाका मोठा असल्याने आणि गुन्ह्यातील तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी एसआयटी आणखी 2 दिवसाची पोलीस कोठडी मागणार आहे। यावेळी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह इतर कठोर कलमे लावण्यावर युक्तिवाद होऊ शकतो। तसेच खरातची वैद्यकीय तपासणी करून त्याचे अहवालही न्यायालयात सादर केले जाऊ शकतात, अशी ही माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे आज कोर्टात काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।